हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग असणार आहे थोडासा स्पेशल, कारण आज आहे आई पप्पांची ॲनिव्हर्सरी. सो चला बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होतंय. सकाळ अशी खूप सुंदर झाली होती आणि अशा पद्धतीने हा सकाळचा व्ह्यू बघण्यात जी मजा आहे ना ती कुठेच नाही आहे. कारण आपले आई वडील आपल्या मुलांना आपल्या इतकंच प्रेम करतात हे बघण्या इतकं सुख कुठेच नाही आहे. सो आज होतं माझं वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे हिला फक्त माझ्या बाजूला बसून मला इरिटेट करायचं असतं. म्हणजे मम्मा तू काम करू नको, तू मला घे. पण फायनली कसं बसं तिला काय काय वस्तू देऊन तिला थोडंसं मन डायवर्ट केलं आणि कसं बसं वर्क फ्रॉम होम केलं. मध्ये मध्ये असं आमचं चालू असतं की मम्मा तू मला मांडीवर घे. सो ब्रेकमध्ये तिच्याबरोबर थोडासा टाइम स्पेंड केला, तिला थोडंसं खेळवलं, त्याच्यानंतर खाऊ घातलं आणि थोडासा फेरफटका मारायला आम्ही आलो होतो खाली. आल्यानंतर जो उन्हाचा चटका लागतोय ना तो अनबिटेबल आहे. म्हणजे मुंबईमध्ये एवढी गरमी मला असं वाटतं मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करते आहे. तिला थोडंसं खालून राऊंड मारून आल्यानंतर दुपार तिला छान झोपवलं आणि दुपारची जी शांतता असते ना, म्हणजे घर आणि घरामध्ये आपली आई काहीतरी चालू आहे तिचं आणि तिच्यासोबत गप्पा मारण्याचा वेळ असतो ना तो अनबिटेबल असतो. कारण की रोज असा वेळ आपल्याला मिळत नाही आणि तो भेटल्यावरती मी तर अजिबातच सोडत नाही. संध्याकाळी मस्त रेडी होऊन आम्ही निघालो होतो मंदिरात आणि थोडंसं सामान आणायचं होतं ते सुद्धा घेतलं. ॲनिव्हर्सरी आहे म्हणून सेलिब्रेशनसाठी थोडीशी पेस्ट्री घेतली, कारण ह्यांना अजिबात केक आवडत नाही. संध्याकाळी मस्त पप्पा आल्यावरती आम्ही जेवण केलं. जेवल्यानंतर आम्हाला स्वीट डिश म्हणून आम्ही पेस्ट्री कट केली आणि पेस्ट्री कट करतानाचा जो आनंद असतो ना ती एक्साइटमेंट लेवल अनदरच असते प्रेक्षाची. तिकडे बघा, तिकडे बघा, हॅपी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे बोलायचं. छान असा केक कट केला, सगळ्यांनी मिळून छान छान फोटोज काढले आणि दिस इज हाऊ आय एंडेड माय डे. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.